सर, आपण कर्जमाफीच्या आंदोलनासाठी केळीगाव येथील स्मशानभूमीमध्ये स्मशानावर च्या चितेवर तुम्ही लेटले आहात, तर यावर तुमची पुढील रूपरेषा काय आहे? हे बघा, भाजप सरकारने निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू, परंतु अनेक प्रकारचे आंदोलनं करून सुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही, आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही. नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं, झाडावरती चढून. तिथंही काही फायदा झाला नाही. त्याच्यानंतर आम्ही मुंबईच्या मंत्रालयात गेलो, तिथेही आम्हाला अटक करून टाकण्यात आलं, तिथंही काही फायदा झाला नाही. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं, बावडी आंदोलन. त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू, परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही. आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव या गावामध्ये हे आंदोलन, स्मशान आंदोलन चालू केलं आहे. आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे, कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो. त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल, नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या चितेला आग लावावी, एवढीच आमची मागणी आहे. चालतं. बोला सर. आज या ठिकाणी मौजे केळीगावान या ठिकाणी आम्ही स्मशान आंदोलन करीत आहोत. आणि या स्मशान आंदोलन करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की आम्ही आतापर्यंत बरेचसे आंदोलनं शेतकऱ्याचा सरसकट कर्जमाफीसाठी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी हे आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की निवडणुकीपूर्वी जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी सांगितलं होतं की जर आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही 100% शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. परंतु त्या ठिकाणी ते आपला वचननामा विसरलेले आणि त्यांना वारंवार आठवण करून देऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला नाही. आणि म्हणून आम्ही आता या ठिकाणी जिथं जीवनातलं अंतिम सत्य असतं आणि शेवटी माणसाला जिथं जावं लागतं, त्या ठिकाणचं हे शेवटचं आणि सरकारला या ठिकाणी सरकारचा माथा ठिकाणावर आणण्यासाठी या ठिकाणी हे स्मशान आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनात जर आम्हाला या ठिकाणी कर्जमाफी मिळाली नाही तर या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी सर्व सीता वगैरे रचलेली आहे. आता या ठिकाणी एक तर सरकारने आमच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अन्यथा या ठिकाणी येऊन आमच्या चितेला आग्नी द्यावा, अशी आमची या ठिकाणची या आंदोलनाच्या पाठीमागची भूमिका आहे.